त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहू शकता सेकंड पेजचा डेमो त्या ठिकाणी आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन एनटीएने त्या ठिकाणी खाली दिलेली आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन जे आहे, त्याच्यानंतर टायमिंग दिलेला आहे, ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, या नॉर्मल ज्या गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॅन्डिडेट नेम आहे आणि फादर मदर नेम आहे. तर हे खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. फर्स्ट पेजवर पण ती माहिती होती, सेकंड पेजवरती सुद्धा ती माहिती आहे. व्यवस्थितरित्या स्पेलिंग चेक करणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक्झामिनरची साईन आहे, तर त्या ठिकाणी कुठलाही कॉलम तुम्हाला फिल करायचा नाही. या ठिकाणी कॅन्डिडेटची जी सिग्नेचर आहे तर ती सेम एक्झाम सेंटरवरती गेल्याच्या नंतरच तुम्हाला फिलअप करायचे. त्याच्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला काहीच करायचं नाहीये. महत्वाचं म्हणजे सेकंड पेजवरती तुम्हाला 4x6चा फोटो त्या ठिकाणी लावायचा आहे, हे लक्षामध्ये घ्या. पोस्ट कार्ड साईज फोटो विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लावायचा आहे, हे लक्षामध्ये घ्या. विद्यार्थी छोटा फोटो लावतात, छोटा फोटो लावू नये. विद्यार्थ्याला पासपोर्ट साईज पोस्ट कार्ड साईज फोटो त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुमचं सेकंड पेज